नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना. मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. आपल्या चिवला आणि अण्णाला आज नाक्यावर सोडायचं चाललं होतं, कारण तुमच्या इकडे बी तसं नाका आहे, तसं आमच्या इकडे बी नाकाच आहे. तसंच नाही का, आपल्या गाडीपाशी गेलो आणि मस्तपैकी चकाचक केलं गाडीला. चकाचक केलं की असं सेल्फ मारा की असं बंगाट निघालो ना. त्याला म्हणलं पुढं जा जरा, मी येतो मागून, कारण माझ्या गाडीची बॅटरी चार्जिंगला द्यायची होती. मग तसंच नाही का, गाडीपाशी पोहोचलं बघा. गाडीपाशी पोहोचलं की बघा, भरपूर दिवस झालं ना तिला चालू नव्हती की नाही, त्यामुळे लॉक बी काय खोलत नव्हता. मग लॉक खोलला बघा. लॉक खोलला की नाही का, बोनट खोलला. बोनट खोलला की नाही का, पहिले बॅटरी काढायला गेलो बघा. त्या बोनट उचलला आणि बॅटरीने काढायला गेलो, कारण नाही का बॅटरी एवढी कडक होती ना, काढायला बी तकलीफ द्यायचं नाही. बॅटरी उचलली की नाही का, डायरेक्ट नाही का गाडीवर टाकली. डायरेक्ट टाकली की नाही का, एकदम बंगाट निघालं बघा. बंगाट निघलं की हे नाही का, माझी मजा घेत होते असं तसं करून. तर म्हणलं घ्या मजा घ्या, मी पण तुमची घेईन बरोबर मजा. तसं काय तकलीफ नका करू. तसंच म्हणलं तुमचा पॉईंट येणार आहे आता. हां, मग त्यांच्या पॉईंटपाशी आलो की उतरा म्हणलं, उतरा. मग ते म्हणायचे नाही ना, जरा पुढं घ्या ना. म्हणलं आलं ना, आले ना इज्जतीवर. मग तसंच त्यांना नाही का जरा पुढं नेलं आणि सोडलं बघा. तिथं सोडलं की म्हणलं जाता इथून, रिक्षाने जायचं नाही काय मी बॅटरी चार्जिंगला लावतो होता कुठंतरी जाऊन. मग तसंच मी नाही का रॉंग साईड मारली बघा. ह्या साईडने फुल जाम लागलो होतो ना, रॉंग साईड मारून नाही का मी बॅटरी चार्जिंगला हुडकीत होतो इकडे तिकडं. सकाळच्याला उघडत नाहीत ना लवकर दुकानं, त्यामुळे मी लवकर हुडकत होतो आणि मी बी रॉंग साईडला बी रॉंग साईड मारत होतो बघा. असं नाही का ते बघा, हे लोक उभा तरी यांच्या पण रॉंग साईड, म्हणजे अख्खा रोड ब्लॉक करायचे चक्कर. तसंच नाही का, मग कुठं चार्जिंगला नाही भेटलं ना, तसंच आपल्या एरियामध्ये आलो बघा. तशीच बॅटरी घेऊन काय करा, पर्याय नाही. मग एरियामध्ये पोहोचलं की मला कुणाची गाडी नसतं दुकानापाशी, मग हाय हाय मग ती गाडी काढली आणि आपल्या मशनी एकदम चकाचक साफ करून घेतलं. चकाचक साफ केलं की नाही का, देवाचं नाही का पूजा बिजा केली आणि मस्त रिलॅक्सपणे बसलं. तर बघतो तर काय, हा मोबाईलवाला बघा दुकान सोडून कसा रिक्षामध्ये बसलाय. आजला म्हणलं कसं काय चालायचं ते दुकान. तसंच त्यांनी नाश्ता आणला. म्हणलं त्याला आज मला नाश्ता खाऊ घाला. हां, मग त्यांनी आपला वडा आणि मेंदू वडा दोन्ही खायला आणलं. मग आम्ही दोघांनी मिळून एक असा रटा मारला ना मेंदू वडा आणि बोंड्यावर. एक नंबर बोंडा होता आणि एक नंबर वडापाव होता. मग आपल्या काम यायला चालू झालं. मग कामाला एकदम जोरात दिला की की लक्षात आलं 12 वाजलेत, आपल्याला परीला शाळेतून आणायला जायचं आहे. मग नाही का, बरी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, तिला शाळेतून आणायला चाललो. मग तसंच गाडी पळवत पळत पळत निघालं बघा. अर्धा शटर होतं. तसंच नाही का आलो बघा शाळेत आलं की तिला घेतलं की डायरेक्ट दुकानात आलो. दुकानात आलं की बघा तिला काय ना काय काम नव्हतं ना, मग ती काय साफसुथऱ्याने काम करीत होती. तशीच बसली तिथं. मग पप्पा आले, मग जेवण केलं, डायरेक्ट झोपलं. तर डायरेक्ट 4 वाजता उठलं बघा. 4 वाजता उठलं की बघा माझं डोकं थोडं थोडं जड आणि सर्दी व्हायला लागली होती मला. असं वैताग आलता ना काय. मग तसंच घरी आलो बघा, आपल्या परीला घेऊन घरी आलो की नाही का, मस्तपैकी नाही का आता म्हणलं चला आता दुकानात जावा. मस्त फ्रेश झालो आणि निघालो बघा दुकानात निघताना बघा इतकं मस्त वाटत होतं ना, कारण पहिल्यांदा मी 5 वाजता घरी आलतो ना, त्यामुळे तसंच गाडी पळवीत 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 निघालोय बघा. आता नवीन रोड पकडला ना, एक नवीन रोड बनला होता ना, त्यामुळे नवीन रोडने जायला लागलो. नवीन रोडने जाताना मग काय पुरीला हॉर्न मारला की ती खाली पडली बघा. मला वाईट वाटलं, पण काय करा, पर्याय नाही. तसंच दुकानापाशी नाही का अशा स्पीडने पळून अशी गाडी टर्न मारली आणि टर्न मारली की थांबवली की मग काम आलं नंतर ना, मग पाया पडला आणि कामाला सुरुवात केली बघा. आज भरपूर काम आहे, कारण मकर संक्रांती ना उद्या, त्यामुळे आज काम एवढं आहे ना, भरपूर काम आहे. तेवढं काम आहे आणि मला ताप आली, डोकं दुखतंय, सगळं दुखायला लागलं होतं. आणि नाही का चहाची तलब बी आली. चहाची तलब म्हणजे पार्टनर हुडकत होतो. शेवटी पार्टनर भेटले बघा, हे आमची दाजी आत्ताचा मुलगा. मग आम्ही दोघांनी मिळून नाही का असा चहावर रटा मारला ना, एक नंबर चहावर रटा मारला दोघांनी मिळून. मग आमचे दाजी आले बघा, म्हणजे बहिणीचा नवरा. मग ते आले, मग आम्ही त्यांच्यासोबत मस्तपैकी गप्पा मारल्या. मग माझा भाचा आला की नाही का, ते रोल पाहिजे म्हणत होता, घे बाबा. आणि माझी बहीण बघा कशी फोनवर बघ, दोघांची मजा घेतली. मग ते गेले. मग आपल्या कामा असा फोकस केला ना, एकदम कडकपणे फोकस केला. एकदम म्हणलं आता फटाफट 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 काम करायचं बघा, आराम नाही करायचा. मग नाही का असे कपडे गुंडाळले एकदम धडधड असे गुंडाळले की नाही का, पिशवीत टाकले की असे पाठी पिशवीत टाकली की टेलरचे कपडे द्यायला निघालो. द्यायला निघालो की ह्या पहिल्या टेलरपाशी आलं. म्हणलं नाही का, आता हे शर्ट घ्या तुमचं, एकच शर्ट आहे. हे कारागीर बघा लय ओव्हर ॲक्टिंग करतो हर गोष्टीला. शर्ट घेत नव्हता. त्याला म्हणलं ते जेव्हा मालक बोलला तेव्हाच त्यांनी शर्ट घेतला की म्हणलं आता दुसऱ्या टेलरकडे जाऊन कपडे द्या. मग दुसऱ्या टेलरकडे गेलो बघा. त्यांच्या इथं म्हणलं हो घ्या तुमचं एक शर्ट. पण ते कारागीर मला माझ्याकडे टाक. मग त्याला म्हणलं ते अंगावर टाकू. मग ते म्हणलं नको इथं टाक. मग नाही का त्या बरोबर नाही का तिथं पाठी पण मागं टाकलं. ते खुश झाला, मजा आली ना, दोघांना आनंद झाला. मग दुकानात आलं, सगळं काम संपलं आणि आता मला घरी जायचं. पण माझं डोकं, ताप आणि सर्दी एवढा हैराण झालतो ना, काय सांगा तुम्हाला, नाही का वैताग आलता. तसं पप्पा म्हणले चल आपण दवाखान्यात जाऊ. पण मी म्हणलं दवाखान्यात नको, गोळ्या बिळ्या घेऊ. मग पप्पाने शटर लावलं आणि तसंच बंगाट निघालं बघा एरियातून.
गार लागत आणि आज रोडवर एवढं ट्रॅफिक होती ना, उद्या सण होता म्हणून भरपूर ट्रॅफिक. तसंच मी नाही का गाडी पळवीत पळवीत आलो बघा आणि तिथं मेडिकलपाशी येऊन थांबलं. मेडिकलवाल्याला म्हणलं चांगल्या गोळ्या दे, कारण मेडिकलवाला चांगला ओळखीचा आहे ना, त्यामुळे त्याला म्हणलं भाई 1 नंबर गोळी दे की मेरा सर्दी ऐसे ही रुकना चाहिए, सब बुखार बिकारचं. मग गोळ्या घेतल्या की डायरेक्ट आम्ही निघालोत बघा. निघालोत की नाही का एकदम गार लागायचं, मग गाडी चालून होत नव्हतं कारण मग थंडी एवढी वाजायला लागली ना भरपूर. तसंच आमच्या एरियामध्ये पोहोचलं, म्हणजे आपल्या घरी पोहोचलं की गाडी लावली बघा आपल्या जागेवर, रोजच्या जागेवर. मग पप्पाने का मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं, मी पण घेतलं आणि आपण आपली व्हिडिओ इथंच